इतकी वर्ष झाली तरी सगळ्या सुधारणा झाल्या आहेत, सोनोग्राफी वगैरे होत आहेत, आम्ही गर्भ चांगला आहे, बाळ चांगला आहे म्हणून लोकांना सांगतोय, तरी देखील महिलांना त्या ग्रहण काळामध्ये खूप बंधनं पाळायचं घरातून प्रेशर येत असतं आणि त्यांना ते बंधन पाळत राहावं लागतं आणि त्याचं त्यांना खूप मानसिक दडपण असतं. तर ग्रहणाचा आणि गर्भदोषाचा काहीही संबंध नसतो. खरं म्हणजे ग्रहणामध्ये कुठलेही नवीन किरण तयार होत नसतात. आता चंद्रग्रहण आहे तर काय आहे की पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार आहे, त्यामुळं कुठलेही नवीन किरण काय प्रश्नच नाही आहे. सूर्याचे किरण नेहमीसारखे आपल्यावर पडणार आणि संध्याकाळी रात्री चंद्रावर आपली सावली पडलेली दिसणार आहे. तर म्हणजे यामध्ये कुठलीही नवीन ऊर्जा तयार होईल आणि ती कुणाला काही इजा करेल असा काही प्रश्नच उद्भवत नाही कोणत्याही ग्रहणामध्ये. गर्भाचे दोष तयार का होत असतात तर काय होतं की गर्भ तयार होत असताना त्यांच्यावर जनुकांचं नियंत्रण असतं आणि त्या जनुकावरती किंवा गुणसूत्रांच्या वरती म्हणजे जीन्सवरती किंवा क्रोमोसोम्सवरती परिणाम करणारे जे काही घटक आहेत, म्हणजे एकतर वंशपरंपरागत आलेला एखादा दोष असेल किंवा काही औषधं खाल्ली असेल तर, आणि त्यामुळं ओठ आणि ह्या गोष्टींचे वाढ होताना त्यामध्ये दोष होतो आणि ओठ नीट जुळून येत नाहीत किंवा टाळू नीट जुळून येत नाही आणि तो दोष तयार होतो. किंवा हाताची बोटं काही वेळेला चिकटलेल्या अवस्थेत राहतात, त्याचे काही थोडे आणि दुसरे वेगळे जेनेटिक कारणं असतात. गर्भाचे दोष होतात त्याची कारणं वेगळी आहेत. सगळा गर्भ जो पूर्ण तयार होतो तो पहिल्या 8 आठवड्यात गर्भ तयार झालेलाच असतो, म्हणजे 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचे ओठ जुळून आलेले असतात, त्याचे हात नीट चाललेले असतात. त्यामुळे कुठल्याही 3 महिन्यानंतरच्या कालावधीमध्ये गर्भाच्या असे काही व्यंग तयार होत नसतात. त्यामुळे कुठल्याही महिलेनं त्यासाठी काही घाबरायचं आणि ग्रहण पाळायचं काय भीती बाळगायची काही कारण नाही आहे.